कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। काल सीतायानाच्या मागच्या भागात आपण बघितलेलं होतं की ख्यातीने कशी माता सीतेची समजूत काढली आणि कसं प्रेम व्यक्त केलं। माता सीता ख्यातीजवळ खूप रडतात, अगदी एखाद्या मुलीनं आपल्या आईजवळ रडावं तसं। मोठ्या प्रेमानं त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात, मी पूर्ण प्रयत्न केला होता त्या दिवशी तो शाप कमी करण्यासाठी। त्या शापाचं एका वेगळ्या त्याचं रूपांतर व्हावं, म्हणजे अर्थात मी म्हणाले होते की मानव जातीच्या कल्याणासाठी हा शाप असावा, हा शाप त्यांचं नुकसान करणारा नसावा आणि त्याचं परिवर्तन करण्यामध्ये थोडी यशस्वी झाली। पण मला अजूनही दुःख आहे की तो शाप मी थांबवू शकली नाही, कारण जेव्हा मुखातून एखादी वाणी प्रगट होते, मग तो शाप असो की आशीर्वाद, तो तिथपर्यंत त्या व्यक्तीपर्यंत पोचतो। आशीर्वाद असेल तर त्या व्यक्तीचं चांगलं होतं, कल्याण होतं, पण शाप असेल तर त्याला पुढच्या जन्मी ते भोगावं लागतं। हे पुत्री, मला याबद्दल फार दुःख होतं, वाईट होतं आणि म्हणूनच मी अजूनही ऋषींना क्षमा करू शकले नाही, कारण आपल्या मुलीसाठी असं त्यानं वागावं हे मला मंजूर नाही। श्रीराम माताकडे, ख्याती मातेकडे नुसते बघत होते। हे माते, मी तुला विनंती करतो, तू आता त्यांना क्षमा कर। अगं, त्या दिवशी आम्हाला त्यांचा आत्मा काढावा लागला। सीता लगेच म्हणाल्या, माते, त्या कारणाला मीही जबाबदार होती, ते घडत होतं त्यासाठी मी काहीच केलं नाही किंवा मी निषेधही व्यक्त केला नाही, याचा राग त्यांना नक्कीच आला असेल। तर तू हे दुःख वाटून घेऊ नको। जसे श्रीराम याला जबाबदार आहे, तशीच मीही जबाबदार आहे की ते मी बघत होते आणि एक शब्दही बोलले नाही। याबरोबर ख्यातीच्या डोळ्यातून, माता ख्यातीच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं। श्रीरामानं पुढे येऊन त्यांच्या आज्ञाचक्रावर हात ठेवला। त्याच क्षणी त्यांना खूप शांत वाटलं। काही क्षणानंतर त्यांनी हात जोडले आणि म्हणाले की माते, मी तुला हृदयापासून विनंती करतो, जी गोष्ट झाली त्यासाठी तू आता त्यांना क्षमा कर। अगं, वनवासात जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्ही भृगु ऋषींना भेटलो होतो, तुम्ही तिथे नव्हता, पण ऋषींनी आमच्याशी खूप प्रेमाने व्यवहार केला। सीतेशी तर ते अत्यंत कोमलतेनं बोलत, आमची त्यांनी खूप काळजी घेतली ग। ती कुटी मला अजूनही आठवते। ती कुटी अत्यंत लहान होती, पण त्याच्यात नुसतं प्रेम भरलं होतं। भृगु ऋषी आमच्याशी सकाळ संध्याकाळ जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळत असे तेव्हा तेव्हा अनेक गोष्टी आमच्याशी हितगुज करत आणि अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या होत्या। त्याच्यात ते एकदा बोलून गेले की त्यांच्या एका कृत्याबद्दल त्यांना खूप पश्चाताप होतो, त्यांच्या एका रागानं केलेल्या कृतीबद्दल, आणि म्हणाले त्याच्यानंतर मात्र मी ठरवलं
की मी माझ्या आयुष्यात कधीच रागाला स्थान देणार नाही आणि राग येऊ देणार नाही. इथे कुठेतरी आपल्याशी या सगळ्या गोष्टी संवाद साधतात आहे की रागामुळे आपल्याही आयुष्यात अनेक प्रसंग ओढवले आणि त्याचा आपण समर्थनार्थ त्याचं उत्तर देत गेलो आणि उत्तर मिळवत गेलो. पण इथे कुठेतरी राग आपल्या आयुष्यात नको हे श्रीराम आपल्याला साधतात आहे, संवाद करतात आहे आणि सांगतात आहे की एका रागामुळे भृगु ऋषींना किती सहन करावं लागलं. अर्थात इथे ख्याती मातेला कुठेतरी ते सांगत होते की तू आता त्यांना क्षमा कर. पुढे त्यांचा आवाज आणखीन कातर झाला आणि ते म्हणाले, माते आता त्यांना क्षमा कर ग, कारण तू जोवर क्षमा करत नाही तोवर त्यांना मुक्तीच मिळत नाही. अगं त्यांना मुक्ती तुला मिळवून द्यायची आहे आणि हे सगळं तुझ्या हातात आहे. जोवर तू त्यांना क्षमा करत नाही तोवर ते पूर्णत्वाला जाणार नाही आणि हे तुझ्या हातात आहे. माते तू आता उठ आणि त्यांना क्षमा कर. मातेच्या डोळ्यात ना मात्र सतत धारा वाहत होत्या. मातानी श्रीरामाचा हात पकडून घेतला आणि म्हणाल्या, आम्हाला दोघांनाही योग्य मार्ग तू दाखवतोयस, तू आमची काळजी घेतोयस आणि आता यासाठी मला तयार व्हावंच लागेल. हो माते, मानव जगाचं कल्याण या मार्गानंच आहे. तू त्यांना मार्ग दिला तर मानव जगाचं कल्याण आहे, अन्यथा आपल्याला अतिशय विपरीत परिस्थितींना समोर जावं लागेल. त्याच्यामुळे तू याच्यात पुढे जा माते, त्यांना क्षमा कर. श्रीरामा, मला सारं कळतंय रे, पण आता यासाठी कारण शेवटचा इतका किंतु सुद्धा माझ्यात नको, कारण जोवर मी स्वतः दुसऱ्याचा राग घेऊन राहील ही गोष्ट कुठेतरी प्रत्येकाशी कोरिलेट होते, प्रत्येकाशी संबंधित आहे. त्याच्यामुळे जो अर्थ निघतोय तो तुम्ही काढून घ्या आणि तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा करा. कारण समोरच्यानी जरी माझ्यावर अन्याय केला तरी मागच्या जन्मी मी त्याची मागच्या जन्मी मी काहीतरी कृत्य केलं होतं म्हणून या जन्मी मला हे भोगावं लागतंय. हा त्याच्यातनं सरळ कर्माचा सिद्धांत आपल्याला मिळतोय. माता एकच वाक्य बोलतात की मला आता एकांतवासात जावं लागेल आणि ध्यान करावं लागेल. त्यासाठी तू मला आशीर्वाद दे आणि मार्ग दे. आणि त्याच क्षणी त्यांचे शरीर हळूहळू विरून जातं, त्या दिसतच नाही. वसिष्ठ महामुनी अतिशय आनंदानं श्रीरामाच्या पाठीवर हात ठेवतात आणि म्हणतात, तू किती रे चांगलं काम केलंस श्रीरामा. भृगु ऋषींना आणि ख्यातीला तू मुक्ती देण्यासाठी प्रयत्न केलायस. अरे साऱ्या मानव जगाचं कल्याण तू केलंयस रे. तुझी प्रत्येक गोष्ट ही कौतुकास्पद आहे श्रीरामा. चल आता आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू, त्यांना धन्यवाद देऊ आणि त्यांना योग्य मार्ग मिळावा म्हणून ध्यान करू. आणि मग माता सीता भृगु ऋषीसाठी आणि ख्याती मातेसाठी या दोघांच्या सवे ध्यानाला बसतात. माता अरुंधती पण त्यांच्याजवळ येतात आणि ते चौघंही आता एक गहिऱ्या ध्यानात जातात. कुणासाठी ध्यान असतं हे, तर भृगु ऋषींसाठी आणि ख्यातीसाठी. आणि थोड्या वेळाने सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतो, कारण आता त्यांना पूर्णत्व लाभलेलं असतं आणि त्यांना हेही दिसतं की भृगु ऋषींच्या मनात जी उसनाबद्दल कुठेतरी 1% जागा असते ती सुद्धा आता निघून गेलेली असते. त्यांचा तिच्यावरही कुठलाही क्रोध नसतो, राग नसतो. सगळ्या रागापासून हे दाम्पत्य पूर्णपणे मोकळं झालेलं असतं. किती छान आहेत ना या सगळ्या गोष्टी. आपल्याला एक दालन, एक मार्ग आपला मोकळा करतात आहेत. आपल्याला पुढच्या गोष्टी शिकवतात आहे की आपल्यालाही आपले हे राग, द्वेष, मत्सर हे जळमट आपल्याही हृदयातून काढायचे. तोवर आपल्याला पुढचं पूर्णत्वाकडे आपण जाऊच शकत नाही. आणि जितकं आपण हे करू तितकं लवकर आपल्या आयुष्यात खूप चांगले क्षण, आनंदाचे क्षण निर्माण होतात आहे. याही गोष्टी आपण नेहमीच त्याचा अनुभव घेत असतो. मास्टर्स, आता पुढे श्रीराम आणि सीतेचा जो संवाद आहे तो असा की आता त्या म्हणतात, आता या सगळ्या गोष्टी पुढच्या लवकर घडायला हव्या. आणि मग श्रीराम एका अरण्याची
आता मातेला कसं अरण्य हवंय, तर गंगा नदीच्या किनाऱ्यावर त्यांना राहायचंय. तर तशी व्यवस्था ते करून देतात. एक कुटी उभारतात आणि म्हणतात, या कुटीमध्ये माते तू राहू शकतेस, सीते तू राहू शकतेस. आणि नंतर ती सगळेजण अयोध्येला परत येतात. आता अयोध्येला परत येताना सीता आणि श्रीराम एका रथात असतात आणि सोमा आणि त्यांचा सेवक दुसऱ्या रथात असतात. श्रीरामाचं काय बोलणं होतं ते सोमाला कळत नाही. पण इथे सोमा खूप व्यथित असते, कारण तिला कळतं की माता सीता आता पुन्हा वनवासात जाणार आहेत मुलांना जन्म देण्यासाठी. सोमा खूप रडवेली होते आणि म्हणते की आता मला हे दुःखच सहन करायचं नाही. मी मातेशिवाय राहूच शकत नाही आणि मातेशिवाय दूर राहणं त्याच्यापेक्षा मृत्यूला मी जवळ करेन. आणि सतत सतत त्या मृत्यूचा विचार करतात. जशा त्या आपल्या महालात पोचतात आणि आपल्या खोलीत जातात, तितक्यात माता सीता त्यांच्या मागे येतात. सोमाच्या पाठीवर हात ठेवतात आणि अगं सोमा, हे कसले विचार तू करतेस? हे विचार आता तू थांबव. सोमा एकदम दचकून मातेला बघतात, कारण सोमाच्या मनात जे विचार असतात ना, ते मातेला सगळेच्या सगळे अगदी बालपणापासून तिनं हा अनुभव घेतलेला असतो की आपले विचार मातेपर्यंत पोचत असतात. आणि त्या म्हणतात की मला आता तुझ्याशिवाय राहणं अतिशय क्लेशदायक आहे. याच्यापेक्षा मृत्यू आला तर काय वाईट. मी तुझा सगळा विचार केलेला आहे. तू घाबरतेस कशाला आणि असे विचार तरी कशाला करतेस? आपण मृत्यूचे जेव्हा विचार करतो ना, तेव्हा आपण मृत्यूला हळूहळू जवळ करत असतो. हे एक दुसरं सिक्रेट बिटवीन द लाईन्स मी आपल्याला सांगते की जेव्हा आपण मृत्यू हवा, आत्महत्या करावीशी वाटते, तेव्हा जर आपलं जीवन जर 75 वर्षाचं असेल तर ते आपण आणखीन त्याला खेचून कमी करत असतो, त्याला 70पर्यंत आणून ठेवतो. असे अनेक विचार आपण लहानपणापासूनच करत असतो आणि आपलं आयुष्य आपण हळूहळू आपल्या हाताने कमी करीत असतो. मास्टर्स, इथे सीता माता सोमाला सांगतात की सोमा, अरण्यात मी एकटी नाही ग जाणार, मी तुझ्या सोबत जाणार आहे, अगदी तुला घेऊन. काही दिवसांनी श्रीराम सीता एका अरण्यात जातात. सीतेला जसं हवं ना तसं ते अरण्य असतं. गंगा नदी, तिच्या काठावर एक सुंदर कुटी आणि आता इथे माता सीता आणि प्रभू श्रीराम दोघंच असतात. सोमा मातेचे पाय दाबत असते आणि तिला जाणवतं की आता या दोघांना बोलायचंय, मी निघून जायला हवं. पण सीता तिला म्हणतात, तू थांब. मातेच्या पायावर सूज आलेली असते आणि एक अनुभव तिला येतो की दोघांचंही बोलणं हे कसं असतं, म्हणजे एकमेकांशी कसं संबंधित असतं. माता सीता जेव्हा अर्धवाक्य बोलतात तेव्हा श्रीराम त्यांचं वाक्य पूर्ण करतात आणि श्रीराम जेव्हा वाक्याला सुरुवात करतात तेव्हा त्यांना काय म्हणायचे ते माता सीता बोलत असतात. म्हणजे आताच्या आपण युगात म्हणू की एक दुजे के लिए असतं ना, तसं हे नातं असतं. एक दुसऱ्यांसाठी जगणारं, झटणारं, सहन करणारं. दोघांच्याही काळजातली वेदना एक असते. दोघांनाही एकमेकांबद्दल नितांत आदर. हा आपल्याला श्रीराम आणि माता सीता शिकवतात की कसं दाम्पत्य असावं आणि त्याचं असंच दाम्पत्य असेल तर त्याचा परिणाम आपल्या मुलांवर कसा होतो. या सगळ्या गोष्टी माता सीता आणि प्रभू श्रीराम आपल्याला शिकवतात आहे. नंतर त्या थोड्याशा दोघंही एकदम एका क्षणाला स्तब्ध होतात आणि स्तब्ध झाल्यानंतर त्या म्हणतात, आता ती वेळ आली आहे की लक्ष्मणानं आम्हाला पोचवायला हवं. एक आवंढा श्रीराम घेतात, काहीतरी आता राज्यात सांगावं लागेल. सोमाला काहीतरी समजतं आणि त्याच क्षणी सोमा तिथून उठून बाहेर पडते. आता काय सांगायचंय हे दोघांमध्येच ठरलेलं असतं. एक अंदाज सोमा काढते की असं कदाचित सांगावं लागेल की तिच्या प्रकृतीबद्दल, तिच्या तब्येतीबद्दल. आणि पुन्हा हा रथ सुरू होतो. पुन्हा ही दोघं सोमाच्या सवे महालात येतात. आता काय सांगायचं ते ठरल्या जातं. एका पहाटे पुन्हा माता
अरण्यात जातात. अर्थात लक्ष्मण त्यांना ही सोबत देतो. लक्ष्मण त्यांना त्या अरण्यात व्यवस्थितपणे पोचवून देतो. आता इथे कारण कुठेही त्या परीटाचं धोब्याचं दिलेलं नाही आहे. हा सगळा भाग एक काल्पनिक भाग आहे, जो म्हणजे एक माता सीतेला एक आरोप लावण्यासाठी म्हणा, किंवा माता सीतेवर एक त्यांची प्रतिमा कमी करण्यासाठी. कारण हाच संदर्भ थाउजंड सीड्स ऑफ जॉयमध्ये दिलेला आहे. आणि माता सीतेशी जेव्हा संवाद काही मंडळींनी साधला, आता ही गोष्ट मी आपल्याला मागे सांगितली होती की चॅनलिंगच्या माध्यमातून माता सीतेशी जेव्हा एक संवाद साधला गेला, तेव्हा सीतेनं सांगितलं होतं की असं कुठेही घडलं नव्हतं. मी माझ्या इच्छेनं नव्हे, इथे भृगु ऋषींना मुक्ती मिळावी आणि ख्याती मातांनी जो शब्द दिलाय तो पूर्ण व्हावा. कारण इथे मानवाचं कल्याणच होत आहे. माता सीतेनं हे दाखवून दिलं की आम्ही लग्नानंतर जेव्हा मला मूल होत आहे त्यावेळेला जेव्हा आम्ही बाहेर गेलो तेव्हा सुद्धा आयुष्यात अशा अनेक व्यक्तींबद्दल ही गोष्ट घडून येईल की त्या व्यक्तीची ताटातूट होईल. मूल तुम्ही दुसरीकडे वाढवत आहात, नवऱ्यापासून दूर आहात, तेव्हा तुम्ही तुमच्या हृदयात प्रेम कसं निर्माण करू शकता आणि एक आदर्श कसा स्थापन करू शकतात, याचं उदाहरण इथे माता सीतेनं आपल्या जगण्यातून आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळे इथे प्रेम कसं निर्माण करायचं हा पाठ आपण माता सीतेकडून शिकलोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ऋषींना मुक्ती देण्यासाठी त्यांच्यात मुखातून त्या शब्द निघालेला आहे. मग ते खरं करण्यासाठी हा धडा मातेनं आपल्याला शिकवलेला आहे. मला वाटतं हा पाठ खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि समजावून घेण्याची गरज आहे की कुठल्या धोब्यानं म्हटलं आणि मग की सीता तर रावणाच्या महालात होती, ती कुठं पवित्र राहिली, या सगळ्या गोष्टी लॅब 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 आपण ऐकल्या आहे. आणि आपण हेच आपल्या पुढच्या पिढीला सांगतोय. आता आपल्याला पुढच्या पिढीला आपल्या अनेक आजी आहेत, आई आहेत, पुढच्या पिढीला ही गोष्ट सांगण्याची गरज आहे की माता सीता वनवासात आपल्या मुलांना घेऊन का गेल्या. याचं सगळं खरं कारण आपल्याला सीतायानातून कळतं आणि अनेक खरी कारणं आपल्याला सीतायानातूनच समजलेली आहेत. मास्टर्स, इथे जेव्हा पहिल्यांदा सीता वनात येतात तेव्हा कोण येतं त्यांना भेटायला, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे ना. तर माता सीतेला भेटायला त्यांची नणंद शांता येते. शांता ही सगळ्यात थोरली मुलगी माता कौशल्याची, राम आणि लक्ष्मणाच्या आधी झालेली. आणि तिचा विवाह जो होतो तो एका ऋषींशी होतो. हे जे आहेत ऋष्य शृंग यांचं नाव. तर हा विवाह तिच्या मनाच्या विरुद्ध होतो. तिला काही इच्छा नसते. तिला असं वाटतं महालातलं जे म्हणजे महालातलं जे आपण अनुभवतो, भोगतो, हे जीवन माझ्या आयुष्यात असावं. पण तिचं जे लग्न होतं ते एका ऋषीशी होतं आणि तिच्या इच्छेविरुद्ध ती हे सगळं जीवन कबूल करते, स्वीकारते. आणि तिचं असं आहे की ती जेव्हा त्यांना सीतेला भेटायला येते तेव्हा ती घट्ट मिठी मारते आणि अगं का तू असं जीवन जगते, मला किती वाईट वाटलं, किती क्लेश होतोय की तुला मुलं होतात आहे आणि तू इथे वनात येऊन बसली आहे, किती थाटामाटात तू राहिली असतीस ग, तुझं किती कौतुक केलं असतं मातेनी, सगळ्या मातेनी, प्रजेनं तुझी काळजी घेतली असती, तू इथे का आलीस सीते, का आलीस, इथं नको यायला हवं होतं ग तू, असा निर्णय आता ताई आहे तू घ्यायला नको होता. सीता तिचा हात घट्ट पकडते आणि म्हणते, ताई आता कुठलेच प्रश्न विचारू नकोस, तू इतक्या दुरून मला भेटायला आली आहेस, चल मी तुझ्यासाठी छान स्वयंपाक करते. आपल्या कुटीत माता घेऊन जाते, आपल्या नंडेसाठी खूप छान स्वयंपाक करते, प्रसादम तिला देते आणि नंतर जेवल्यानंतर दोघीही ध्यानाला बसतात. माता ध्यानाला बसण्यापूर्वी तिला म्हणतात, जे काही घडलं ते मला तुला दाखवायचं आहे. आणि जेव्हा त्या ध्यानातून उठतात तेव्हा पुन्हा ती घट्ट मिठी मारते. अगं केवढ्या मोठ्या मनाची आहेस ग तू, केवळ भृगु ऋषींना आणि ख्याती मातेला पूर्णत्व मिळावं, मानव जगाचं कल्याण व्हावं म्हणून तू हा मार्ग स्वीकारलायस सीते, तू केवढी मोठी आहेस ग, मला तुझा अभिमान वाटतो सीते, तू खरंच खूप मोठी आहेस. आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. माता त्यांच्या डोळ्यातले आसव टिपतात. ताई मी हे तुमच्याचकडून शिकली आहे ना. तिचा हात हातात घेत तिच्या ओठावर एक बोट ठेवतात. सीते
आपल्या अयोध्येत स्त्रीबद्दल खरंच कौतुक केल्या जातं, तिला मान दिला जातो. कुठेतरी अनेक प्रश्नांची उत्तरं इथे मातेला हवी असतात. माता काहीच बोलत नाही, पण दुसऱ्या क्षणाला त्या म्हणतात, तुम्हाला काय म्हणायचंय ना शांताताई, ते मला कळतंय, पण तुम्हाला सांगू, आम्ही वनवासात होतो तेव्हा श्रीराम आपल्या भावंडांबद्दल नेहमीच बोलत, पण जेव्हा तुमच्याबद्दल बोलत ना तेव्हा त्यांचा आवाज कापरा होई. ते म्हणत, मी लहान होतो ना तेव्हापासून मला शांताताईनं वाढवलंय, त्यांना मला प्रेम दिलंय, त्यांचा आत्मा कित्येकदा मला भेटून जायचा आणि मला शिकवायचा. म्हणजे इथे ही गोष्ट सुद्धा आपल्याला कळते की एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला कशा पद्धतीने मदत करतो. आपण सुद्धा आपल्या मुलांना हे प्रेम, हे ज्ञान कशा पद्धतीने देऊ शकतो. तर इथे श्रीराम सांगतात की अनेक गोष्टी मी शांताताईकडून शिकलो, तिनं मला शिकवल्यात, आणि मी जसा जसा मोठा होत गेलो तसं तसं तिचं योगदान माझ्या आयुष्यातलं खूप मोठं होतं. मी सगळ्यात, मला कोणाचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे तर तो माझ्या बहिणीचा आहे. माझी बहीण ती एक महान आहे. आणि तेव्हा सीतेच्या डोळ्यात खूप पाणी येतं आणि त्या पुढचं वाक्य म्हणतात की जेव्हा मी साध्वी वस्त्र परिधान केले तेव्हा माता, मी तुला सांगू, श्रीराम मला तुझ्या रूपातून माझ्यात बघायचे ग, त्यांना सारखी तुझी आठवण यायची ग, आणि तू त्यांना किती जपलेस. अगं मी लंकेत होती ना तेव्हा सुद्धा तू मला जपलेस, तू माझ्यासाठी प्रार्थना करत होती, मला ते जाणवत होतं, आणि तू श्रीरामांना सुद्धा मदत करत होती. अगं तुझं योगदान आमच्या आयुष्यातलं आम्ही विसरूच शकत नाही ग. नंडेचं आणि भावजाईचं नातं कसं असावं हा आदर्श इथं माता सीता आणि शांता मातेच्या बद्दल आपल्याला दिसून येतो की किती प्रेम, किती माया, किती ममता, आणि हे नातं कसं होतं. दिवस रात्र त्या श्रीराम आणि सीतेबद्दल प्रार्थनाच करत होत्या. बघूया पुढच्या भागात काय होतं ते. आता तुर्तास इथंच थांबते. आपल्याला विनंती करते, आपले सुंदर डोळे हळूवारपणे मिटावे. कुठले तरी कर्म आपल्याही सोबत असतात आणि आपण म्हणतो माझ्या आयुष्यात असं का झालं. कुठले तरी शाप, कुठले तरी कर्म, कुणाचं तरी ओढवून घेतलेलं दुःख, तर कधी असलेली परिस्थिती, ही परिस्थिती का निर्माण झाली याची उत्तरं आपल्यालाच मिळत जातात. फक्त चौकस नजरेनं आणि हृदयाचं दार उघडून आपल्याला ती शोधायची असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्षमा करणं आणि क्षमा मागणं. अगदी पहाटे उठता आपण त्या क्षणीही ज्यांनी ज्यांनी मला दुःख दिलंय त्यांना तू क्षमा केली आहेस, हे परमेश्वरा, मीही त्यांना क्षमा केली आणि तूही त्यांना क्षमा केली आहे, मी मला क्षमा केली आहे. हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला या कार्मिक जे कर्म आहे त्याच्यातून आता मोकळं व्हायचं आहे. आणि रात्रीसुद्धा झोपताना सगळ्यांना क्षमा करून, सगळ्यांना धन्यवाद देऊन, कारण तुम्ही मला माझ्याशी असं वागलात त्याच्यातून मी काहीतरी तर शिकले ना, जगायचं कसं हे तर शिकले. चला तर मग आपणही माता सीतेसारखं सगळ्यांना क्षमा करूया. मास्टर्स, मी इथेच आपली रजा मागते. धन्यवाद. उद्याचं मात्र विसरू नका. आपण हिरवे रंगाचे छान वस्त्र परिधान करूया, सगळ्यांची खिडक्या उघड्या ठेवूया आणि खूप हसत खेळत उद्याचं ध्यान करूया. वाट बघते. थँक्यू व्हेरी मच. जय श्री.